नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज 1 वाटी तांदळाच्या पिठापासून मार्केटसारखे चिप्स बनवणार आहे। तर एकदम छान आणि घरच्या घरी तयार झालेले चिप्स तुम्हाला दाखवणार आहे। तर एकदम खुसखुशीत असे चिप्स आहेत आणि पांढरे शुभ्र पण। तर साहित्य घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, जिरे घेतलेले आहेत, पापड खार घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी उकळायला ठेवायचे आणि यानंतर पापड खार टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचे। जेवढं मीठ घेतलं होतं तेवढंच मी जिरे घेतलेले आहेत, हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगली पाण्याला उकळी आल्यावर याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचे। जर वाटलंच तुम्हाला थोडंसं पाणी कमी वाटलं तर गरम करून थोडंसं टाकायचं आणखी। तर मी पाणी टाकलेलं नाही थोडं पण, तर जसं त्याच्या पिठावर अवलंबून असतं। तर अशा पद्धतीने कपडा मी ओला करून घेतलेला आहे। याच्यामध्ये तांदळाचे उकड टाकायचे आणि एकजीव करायचे हातानेच आणि अशा पद्धतीने झाकून ठेवायचे आणि 20 मिनिट याला वाफवून घ्यायचं या पिठाला। तर मी मोठी कढई ठेवलेली आहे गॅसवर, 1 गिलास पाणी टाकायचे आणि स्टँड ठेवायचं याच्यामध्ये आणि स्टँडवर हे पीठ ठेवून द्यायचे आणि झाकण ठेवायचे। 20 मिनिट वाफवून घ्यायचे। तर 20 मिनिटांनंतर एकदम छान असे पिठाची उकड तयार झालेली आहे। आता गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। थोडंच गरम असताना पीठ एकजीव करून घ्यायचे। इथं पुरी प्रेस घेतलेली आहे, दोन्ही बाजूला कॅरी बॅग लावायचे आणि लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि या कॅरी बॅगवर ठेवायचे आणि वरून एक कॅरी बॅग लावायची आणि अशा पद्धतीने पापड तयार करायचे। एकदम छान असा पापड तयार झालेला आहे। तर कोणताही टोपण वापरायचे बाटलीचं आणि अशा पद्धतीने गोल आकारामध्ये चिप्स बनवून घ्यायचे। तर हे चिप्स मी सावलीतच बनवत आहे। सर्व चिप्स तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता सावलीमध्येच। तर मी आता उन्हात वाळत घातलेले आहेत, सावलीत झाल्यावर घालायचे। तर एकदम कडक असे 2 दिवस वाळलेले आहेत चिप्स। गॅसवर कढई ठेवली आणि तेल ठेवलेलं आहे। एकदम छान असे तेल गरम झाल्यावरच चिप्स तळाय घ्यायचे। तर बघू शकता एकदम छान असे खुसखुशीत चिप्स तयार झालेले आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।